महायुतीचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। ठाण्याचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के हे आज फॉर्म भरणार आहेत आणि माझ्या मागे पाहू शकताय मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते महायुतीचं सुरू आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदे आहेत। सर, कशा प्रकारे हे शक्ती प्रदर्शन आहे आणि कशा प्रकारे या ठिकाणी लढत असणार आहे? तुझं शक्ती प्रदर्शन नाहीये, जी शक्ती आहे महायुतीची, ताकद महायुतीची आहे। म्हणून सगळे कार्यकर्ते सगळ्या पक्षातील जे आहे हे सर्व एकत्र जे आहे, ह्या नरेश म्हस्के हे जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचा फॉर्म जो आहे तो भरण्यासाठी आलेले आहे। सर, एकंदरीत भाजपचा विरोध पाहायला मिळाला होता, मात्र आता भाजपचे देखील कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। विरोध मावळलेला आहे का? हा, नक्कीच मला वाटतं सगळ्या गोष्टी होतात त्या वरिष्ठ पातळीवरती जे हाताळल्या जातील। मला वाटतं या रॅलीमध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत आणि नेते जे आहेत हे सामील झालेले आहेत। अभिजितजी, राज साहेबांची सभा ठाण्यामध्ये केव्हा असणार या उमेदवारासाठी? मला कल्पना की उद्या कणकवलीला राजसाहेबांकरता होईल। बारामती पण एक जाहीर झाली, पण निश्चितपणे ठाणे लोकसभा, कल्याण लोकसभा आणि भिवंडी याच्याकरता एक सभा या तिन्ही लोकसभांना घेऊन एक नक्की। आनंदजी, राष्ट्रवादीकडून कशा प्रकारे पाठिंबा असणार आहे? कारण महायुतीतले तुम्ही आता घटक पक्ष आहात। शिवसेनेतर्फे नरेशजी म्हस्के या सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेचे मुख्य नेते लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठाण्यातनं लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे। याचा खूप आनंद आम्हाला राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना झाला आहे आणि राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी महायुतीचा उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी होईल हा संकल्प आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर मोठे शक्ती प्रदर्शन आहे आणि संपूर्ण महायुती मिळून इथल्या उमेदवाराला विक्रमी मताधिक्याने निवडून देऊ अशा प्रकारचा विश्वास जो आहे सर्व नेत्यांनी व्यक्त केलेला आहे। कुणाल बोलते, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।